श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आगामी सण गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातपूर शहरात शांतता राहण्यासाठी सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। यात येत्या 31 तारखे रोजी होत असलेल्या गुढीपाडव्याच्या यात्रे उत्सवात कुठल्या प्रकारची उपाययोजना करण्यात यावी, दक्षता काय घेतली पाहिजे या विषयावर चर्चा करण्यात आली। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेचे विविध क्षेत्राचे अधिकारी तसेच विद्युत विभागाचे मोरे हे देखील उपस्थित होते। यावेळी अनेक मान्यवरांनी सण उत्सवाच्या काळात कुठल्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत या सूचना मांडल्यानंतर सातपूर परिसरातील नागरिकांनी मांडलेल्या स्वप्नांचं निराकरण केलं जाईल, असं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं। त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असू फक्त एक गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी करायची आहे, म्हणजे तुम्ही पण त्याच तिथं बंदोबस्तासाठी असाल, आम्ही पण बंदोबस्तासाठी असाल। ज्यावेळेस गणेशावरून मंदिरातून दर्शन घेऊन येऊन जेव्हा इकडच्या साईडला 12 गाड्यांकडे ह्या ठिकाणी जात असतो त्यावेळेस ती गर्दी तिथं असते। आपल्याला बॅरिकेड अक्षरशः बंद करून गणेशाला फक्त पुढे काढून द्यावं लागतं, ती गर्दी त्या ठिकाणी बाहेर या ठिकाणी काढावी लागते। तर तिथे काही तुमचे स्वयंसेवक ठेवा, आमची लोक पण त्या ठिकाणी असणार आहेत, कारण त्या गर्दीवरती कंट्रोल करणं आम्हाला थोडंसं अवघड लागलं या परिस्थितीमध्ये, कारण ती गरजेचं पण असते। कारण गणेशाला जर तिथून व्यवस्थितरित्या काढलं नाही तर तो पूर्ण रस्ता भरून जातो आपला, की तो परत गाड्या यायला तो प्रॉब्लेम या ठिकाणी होतो। तर त्या ठिकाणी तुमचे स्वयंसेवक देवा, आमची पण त्या ठिकाणी RCB पथक राहायची वेळी तर ह्या ठिकाणी होतो। मला वाटतं पाटील साहेब त्यांच्याशी चर्चा करा, तर त्या व्यवस्थित असेल तर ट्रॅफिक डिपार्टमेंटचे अधिकारी पण या ठिकाणी आहेत, वांजळे साहेब त्या ठिकाणी ट्रॅफिक डिपार्टमेंटचे आहेत, तर त्या पद्धतीने ते व्हायबल आहे का ते पण आपण या ठिकाणी बघू। पार्किंगच्या अनुषंगाने लोकांना सूचना आहेत की पार्किंग जे आपण पार्किंगचे लॉट दिलेले आहेत त्याच ठिकाणी सर्वांनी पार्किंग करावं। आपले जे येणारे नातेवाईक आहेत त्यांना देखील त्याप्रमाणे सूचना करा की पार्किंग हे पार्किंग लॉट मध्ये राहावं, की जेणेकरून तो ज्या दिवशीही असेल आमचा पूर्ण बंदोबस्त त्या अनुषंगाने देखील तयार आहे, रेडी आहे। आणि फारुख भाई आपण म्हटल्याप्रमाणे आम्ही सर्व आपल्या शिरखुर्म्याचा आनंद घ्यायला नक्की येऊ। सणवार आपण साजरे करतात आणि हेच वैशिष्ट्य आहे, हेच आपल्याला टिकवून ठेवायचं आहे। फक्त इथे एक छोटीशी कॉर्पोरेशनचे अधिकारी आले, तिथे स्पीड ब्रेकर आहेत, दरवेळेस आपण ते काढतो, गाड्या तिथं बाकी आम्ही ट्रॅफिकचं डायव्हर्जन करतो आहोत, बॅरिकेड अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व सणवार सर्व सणवार हे त्या पारंपरिक वातावरणात साजरे होतील असं आपल्याला मिळून सर्वांना काम करायचं ते आपण सर्वजण करा त्या आशेने इथे व्यक्त करतो। त्याचबरोबर विवध जन्मोत्सव पण तसंच आहे, नाशिक रोडाने या अँगलला तुम्ही बघा। आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सोशल मीडियामुळे की नाशिक शहरामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व धर्म समभाव कुठे बघायला मिळत असेल तर सातपूरमध्ये बघायला। आपलं नाव महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये कसं जाणार आहे की आपण किती महत्वाचं काम करतो। आपल्याला वाटतं आपण छोटंसं काहीतरी करतो, पण तुमच्या या छोट्या गोष्टी पण आपल्या भागाला, आपल्या जिल्ह्याला महान बनवतो, ज्यामध्ये तुम्ही सगळे कॉन्ट्रीब्यूट करता। आणि मलाही खूप अभिमान वाटतो की अशा ठिकाणी माझं पोस्टिंग तुमचं सगळ्यांचं सहकार्य असतं। जसं तुम्ही म्हटलं की फॉर्मॅलिटी आहे की संत तुम्ही सगळे ऑलरेडी ते काय समजूतदार आहे आणि पुढच्या जनरेशनला आपण काय द्यायचं असते की आपली संस्कृती परंपरा अशीच वाढली झाली पाहिजे आणि पुढच्या जनरेशनला योग्य त्या गोष्टी दिल्या पाहिजे। माननीय सिप सरांनी सांगितलं तसं की सनी चौघड्याची व्यवस्था जर डॉल्बेने घेतली तर तिथे संस्कृती परंपरा खंडित होती, त्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे। आपली संस्कृती परंपरा प्रत्येक अंग संस्कृती परंपरेचं पुढच्या जनरेशन आमच्या मार्फत ते मॉनिटर होते आणि सर नक्की येणार माननीय। या प्रसंगी सातपूर गुढीपाडवा यात्रा उत्सवाचे अध्यक्ष प्रकाश निगळ, कार्याध्यक्ष तानाजी निगळ, कैलास निगळ, RPI नेते प्रकाश लोंढे, लक्ष्मण घाटोळ, फारुख भाई पठाण, भीम जन्मोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षा माया काळे, माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।